न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नियमित वेतनासाठी अँब्युलन्स चालकांनी मुख्यमंत्री, मंत्री व अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला चक्काजाम आंदोलनाचा इशारा। 2005 पासून अल्पमानधनावर रुग्णवाहिका चालक आपलं कर्तव्य बजावत असून 24 तास मुख्यालयात उपस्थित राहून ऊन, पाऊस, वारा याची पर्वा न करता अल्पमानधनात जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक अखंडित रुग्णसेवा करीत आहेत। 24 तास ड्युटी आणि अपुरे मानधन हे त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अपुरे पडत आहे। वारंवार प्रशासनाची पत्रकार करूनही प्रशासनाने कोणत्याही ठोस निर्णय अजूनही घेतलेला नाही। रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून ते प्रामाणिकपणे कार्यरत असताना शेकडो रुग्णांचा जीव वाचवण्यात सिंहाचा वाटा असतानाही त्यांच्यावर अन्याय होतो अशी खंत संघटनेने केलेली आहे। परिणामी न्यायासाठी राज्यातील सुमारे 3000 रुग्णवाहिका चालक काम बंद करून चक्काजाम आंदोलनाच्या पवित्रात आहे। पालघर जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका चालक आंदोलनात सहभागी होणार असून श्रमजीवी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिलेले आहे। अल्पमानधन ऐवजी नियमित वेतनश्रेणी लागू करावी, सेवेला शासकीय दर्जा मिळावा, आकृतीबंधानुसार कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी यावर आणखी अन्य मागण्या मांडण्यात येणार आहे। तरी पाहूया शासन पुढील काळात न्याय देण्यात किती यशस्वी ठरेल हे आंदोलनानंतरच कळेल। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।